अरुंधती, या घरावरती माझी बारीक नजर आहे, म्हणूनच तुझं ते बंद खोलीपर्यंत जाणं माझ्या नजरेतून सुटलं नाही. अरुंधती, आता नाटकाची 3री घंटा झालेली आहे. नाटकाचा पडदा उघडायची वेळ झाली आहे. अरुंधती, चारू काका आलं. नाटकातलं प्रमुख पात्र आलं. आपण त्याच्यापासूनच सुरुवात करायची का? अरे काका कुठे होतास तू? चल ना, उशीर होता आपल्याला. काय दिग्विजय पासून सुरुवात करू ना? सांगू त्याला? हा, काय सांगायचंय काका? हा, ही तुझी बायको आहे ना अरुंधती. काय काय झालं काका? अरे मला चहा हवा होता आणि ती नाही म्हणते चक्क. ओके, तुम्हाला चहा प्यायचा आहे ना? चला आपण वाटेत पिऊया. ओके चला लवकर निघूया. हा चल, चहा पितच बोलूया. हा, वहिनी, पण तू मान्य का करत नाहीयेस की तू दादाचा पती म्हणून स्वीकार केलायस? कम ऑन वहिनी, आता तसं नाहीये असे वगैरे एक्सप्रेशन्स नको देऊस प्लीज. जरा सगळ्यांना जाणवतंय ते, आणि स्पेशली तुझ्या वागण्या बोलण्यातून मलाही त्याचा सेन्स झालाय. प्लीज तुम्ही एकत्र या. आणि हे असं एकत्र असून दूर दूर राहणं वहिनी मला तरी पटत नाही. प्लीज. अमर भाऊजी थांबा. अमर भाऊजी, मला तुमच्या भावना समजताय आणि मी आदरही करते त्यांचा. अमर भाऊजी, प्रत्येक नातं टिकवण्यासाठी आधी ते बनावं लागतं, आणि ते बनण्यासाठी वेळ द्यावा लागतो. मी तोच प्रयत्न करते. योग्य वेळेची वाट बघते. कसं आहे ना अरुंधती, आपल्या दोघांचा उद्देश एक आहे, आपला मार्ग एक आहे, आणि आपला शत्रू सुद्धा एकच आहे. पद्मिनी सरंजामी. फारसा विचार करू नकोस, माझ्याशी हात मिळव, फायद्यामध्ये राहशील. मी तुम्हाला साथ देऊ शकत नाही. माझा या घरात कोणीही शत्रू नाहीये, ना पद्मिनीजी ना तुम्ही. थांब. हा तुझा खेळ एका मिनिटात मी संपवू शकतो अरुंधती. पाडा ना, पाडा मला तोंड घाशी. पण एक लक्षात ठेवा, मीही तुम्हाला तोंड घाशी पाडू शकते. हात मिळवणी, शत्रू, हल्ले, हे सगळं पद्मिनीजींना कळलं तर? कळू दे ना पद्मिनीजींना. ह्या घरात त्यांचा शत्रू राहतो ते.